15ला शिवसेनेत येण्याचं आमंत्रण देण्याकरता गेलो होतो की तुम्ही आमच्या पक्षामध्ये या. त्यांनी तर पत्रकार परिषदेत नकार दिला. त्यांनी तसा मला बी नकार दिला ना, पण माझा प्रयत्न करणं भाग होता. त्यांनी ते नकार देताना महिलांविषयी त्यांनी आक्षेपार्ह विचार काढले. कसं पाहता ते काय मी ऐकलेलं नाहीये. मी फक्त एवढंच त्यांना म्हटलं की बाबा तुम्ही या पक्षामध्ये आमच्या या, आमच्या पक्षाची ताकद वाढेल, आम्ही तुमचा पुढच्या भविष्यात चांगला विचार करू. पण त्यांनी सांगितलं की सध्याच मी काही निर्णय घेत नाही, जेव्हा काही माझ्या मनात विचारेल तेव्हा मी आपल्याला कळवेन. विद्याधर्म हल्ल्याविरोधात सुद्धा काँग्रेसच्या महिला आंदोलन करू राहिले. विद्याधर्म हल्ले थेट राजकारणात पाहते नाही, आता ते तर सगळ्यांना दिसतच आहे की कर्मचारी म्हणून ते थेट भाग घेतात आणि म्हणून त्या लोकांच्या तक्रारी असतील. राहुल बोंद्रेंना भेट घेऊन त्यांना शिवसेनेत आणून तुम्ही म्हणजे भाजपची कोणती तिथे करत नाही. भाजपचा कोंडीचा काय प्रश्न आहे? मला स्वतः महाले साहेब म्हणे की तुम्ही याला तुमच्या पक्षात घ्या, राहुल बोंद्रेला मला बोलले, म्हणून त्यांच्याकडे गेलो मी. मला स्वतःही बोलले की काँग्रेसचे लोक तुमच्या पक्षात घ्या, आपण दोघं मिळून काँग्रेस संपून टाकू, म्हणून चालू केलं मी. बोलताना बोलली की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे त्या बाबतीमध्ये कडक भूमिका घेत आहे आणि एकनाथ शिंदे यांनी जे 17 कॉल केले ते पण SITच्या कक्षेमध्ये आहे ती चौकशी. आता मुख्यमंत्री महोदयांनी याच्यामध्ये स्पष्टपणे सांगितले की चौकशी होईल आणि आम्हाला विश्वास आहे की आमचे एकनाथ शिंदे म्हणा का आमच्या पक्षाचे लोक हे कुठल्याही भानगडीत पडत नाही. माझं तर म्हणणं आहे की हा शिंदे दुसरा खरात आहे. याचे जर शाळे कधी काढले, याच्या शाळेवर जेवढ्या पोरी राहतात यानं किती पोरी बर्बाद केल्या, किती पोरीची इज्जत लुटली आश्रमशाळेतल्या पोरींची. अरे त्या पोराच्या लोकांना त्याच्या तोंडाचे घास हिसकतो, लहान लहान लेकरं मोर्चे काढतात, त्याला अन्न भेटत नाही म्हणून. हा बी दुसरा भनू बाबा आहे खरात. याची इन्क्वायरी झाली पाहिजे. हा, आता त्या मुलींची आबरू जाते म्हणून आहे, पण त्याच्या शाळेवरची एक महिला कर्मचारी आहे, ती सगळे मध्यस्थी राहून करते आणि कुठं करते तर राजमंगल काळात करते, हे बी आम्हाला माहिती आहे. मुलींची बदनामी होते म्हणून करत नाही आम्ही. तुम्ही ऑपरेशन टायगर राबू राहिले, तसं तर भारतीय जनता पार्टी बुलढाणा मतदारसंघात ऑपरेशन लुटच राबवणार आहे. हे बघा, आम्ही काही ऑपरेशन टायगर वगैरे आम्ही काही राबवत नाहीये. त्या ठिकाणच्या शिवसैनिकांना न्याय मिळाला पाहिजे. जसं मी भाजपच्या लोकांना इकडे सांभाळतो तसं तिकडे भाजपच्या शिवसेना लोकांना सांभाळलं पाहिजे. साधी प्रामाणिक भूमिका आमची आहे आणि आम्ही पक्ष वाढवतोय. माझं भाषणातले सगळे मुद्दे त्यांना दिसले, पण मी हे भाषणात जे बोललो, उद्या युती झाली तर आम्ही त्यांनाच मतदान करणार आहे, हा मुद्दा का नाही घेत समोर ते. उद्या जर चिखलीमध्ये युती झाली तर आम्ही युतीलाच मतदान करणार आहोत, आम्ही भाजपचाच आमदार आणणार आहोत. पण आम्हाला आमची माणसं ताकद तर वाढू द्या. ज्या पद्धतीनं तिथल्या कार्यकर्त्यांना काम सांगितलं, पक्षात पिय नाही तर काम करत नाही, ही भूमिका जर त्यांची असेल तर आम्हाला आमचा पक्ष वाचवला पाहिजे. इथं आम्ही कधी केलं दादागिरी बुलढाण्यामध्ये की ये नाही तर आम्ही असं करू? ते जर मुद्दे काढत बसले तर खूप मोठे मुद्दे, पण शिवसेना तिथे फक्त पक्ष वाढवते आणि याचा फायदा भाजपलाच त्या ठिकाणी होणार आहे. नमस्कार, मी वैभव दिलीप इंगळे, माजी नगरसेविका सुभद्राताई दिलीप इंगळे यांचा मुलगा आहे, भाजपा. आणि आता हे जे सांगतात की बाबा भाऊंनी कामं केली नाही प्रभागामध्ये, आता मला सांगायचं असं एक चांगलं वाटतं की शिवस्मारक पण माझ्याच प्रभागामध्ये भाऊंनी बनवलं. लोकवर्गणी व्यतिरिक्त भाऊंनी करोडो रुपये त्या शिवस्मारकाला दिले. त्यानंतर तळेकरचं एक ग्राउंडचं डिस्ट्रीब्यूट मॅटर होतं, तेही भाऊंनी मधात येऊन इतकं सुंदर बनवलं की तसं पूर्ण बुलढाण्यामध्ये ओपन स्पेस डेव्हलप झालेला नाही. इव्हन त्यांना लाइटिंग करता लोकांना वीज भरावी लागणार नाही, MSCBला हे करणार, त्याच्यावर सोलर पॅनल भाऊंनी बसवले. म्हणजे पुढचा विचार करून त्यांनी पूर्ण नियोजन केलं. गायत्री नगरचे पूर्ण जे रोड होते की त्या लोकांना जर समजा मयत झाली तर वर बॉडी आणायची कशी, हा प्रश्न होता. आज तिथे 18 मीटरचे पूर्ण रोड झालेले. गोरे यांच्या शेतापर्यंत रोड गेलेले की जिथपर्यंत माणूस जाऊ शकत नाही अशा ठिकाणी रोड झालेले. दुसरा मुद्दा असा आहे, शहीद स्मारक पण तिथंच बनवलेलं आहे. म्हणजे पूर्ण बुलढाण्यात जर काही कार्यक्रम असला, मानवंदना द्यायची असली शहीदांना, तर काही जागा नव्हती, कुठंच काही जात नव्हते. त्यासाठी भाऊंनी तिथे ते स्मारक बनवून दिलं. आणि त्यानंतर अजून तळेकरच्या ग्राउंडच्या मागच्या साईडनं जे आहे रोड, तिथं TB हॉस्पिटल लाईन म्हणतो, तिथं सिमेंट रोड भाऊंनीच बनवून दिला. पहिले तिथं चालायला व्यवस्था नव्हती. आणि आमच्या प्रभागात बौद्ध विहार पण भाऊंनीच बनवून दिलं. खालचे जे मच्छी लेआउटमधलं बौद्ध विहार आहे ते भाऊंनी बनवून दिलं. याकूब शेठच्या मार्फत बनवलं होतं त्या टायमाला. ते असे 51 कोटीचे कामं जवळपास भाऊंनी माझ्या प्रभागात केलेले आहेत. आता सांगायला गेलं तर दिवस जाईल पूर्ण, तर कामं सांगायला गेलं होतं. छोटे मोठे म्हणजे छोट्या नाल्या पण बनवल्या, मोठे रस्ते पण बनवले, शहीद स्मारक पण बनवलं. शहीद स्मारक एकदम उत्तमरित्या बनवलेलं आहे. त्यांना लाईट वगैरे सिस्टीम आहे, त्यालाही सोलर पॅनल लावलेले आहेत, जेणेकरून लोड हा कोणाच्या याच्यावर पडला नाही पाहिजे नगरपालिकेवर. अशा 52-51 कोटीचे काम जवळपास प्रभाग क्रमांक 9 मध्ये केलेले आहे भाऊनी.
पासून तुम्ही भाजपमध्ये आहे आणि इतकं असतानाही तुम्हाला विजय शिंदे यांच्याकडून काय वागणूक मिळाली? मागच्या पंचवार्षिक ज्यावेळेस आता हे इलेक्शन झालं त्यावेळेस संजूभाऊ माझ्या घरी आले होते माझ्या मिसेसला की तुला नगराध्यक्षपदाचं मी तिकीट देतो. मी म्हटलं नाही, माझ्या वडिलांची पुण्याई हे मी जात नाही. मला शेवटपर्यंत सांगितलं प्रभाग 14 मधून तुला तिकीट देतो आणि शेवटच्या रात्री सांगतात की तू नागपूरला जा, माझ्यावर प्रेशर आहे, नागपूरला जाऊन तिकीट आण. मी त्यांना स्पष्ट सांगितलं होतं की मला तिकीट नको, मी उभं राहत नाही. आणि संजीव भाऊने मला शब्द लिहिलेला होता त्यावेळेस की तुला मी स्वीकृत नगरसेवक मधून घेऊ. तो शब्द संजीव भाऊनी पाळला. मी अरविंद हुंडे माजी नगरसेवक आहे. आतापर्यंत भाऊनी आमच्या प्रभाग 5 मध्ये जवळजवळ 30 ते 40 कोटींचे कामं करून घेतलेले. असं एकही काम नाही शिल्लक की आता काही बाकी आहे म्हणून. आता जो कारंजा चौक आपण आज तो बघतोय त्याला आता भारतमाता चौक झाला. कारंजा चौक भारतमाता चौक आहे. ते इतके सुंदर भारतमातेची प्रतिकृती उभारलेली आहे. मागचं व्यास बालोद्यान बघा, मेन हायवे आपला मार्केटचा रस्ता तिथे खूप वर्दळ राहते नेहमी, तोही रस्ता त्यांनी करून घेतला. असं एकही काम प्रभागात शिल्लक नाही आहे आमच्या. आणि विशेष म्हणजे बुलढाण्यातले जेवढे नगरपालिकेच्या शाळा आहेत त्या CBSE पॅटर्न त्यांनी राबवल्या आणि हा पॅटर्न आता पूर्ण महाराष्ट्रभर राबवला जात आहे. तर हा जो आरोप या माजी आमदारांनी केलेला आहे हा तर निव्वळ हा खोटारडेपणा आहे की कार्यकर्त्याला खरं तर कार्यकर्त्याला ते जपत नाही म्हणून त्यांच्याकडे आता गाडीत बसायला कार्यकर्ते उरलेले नाहीये. ते 1-2 जे आहे ते काहीतरी आमिषापोटी रात्री बसायसाठी बस एवढ्यासाठी ते बसतात. मी एक तेही सांगायचं की मी भाजपचा नगरसेवक असताना म्हणजे भाऊनी माझ्या प्रभात एवढे कामं केले हे वाखाणण्याजोगे बिलकुल.